नमस्कार मित्रांनो, सोलापूर जिल्हा नागरी सहकारी बँक यामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या विभागामध्ये या कार्यक्षेत्रात एकूण 15 शाखा कार्यरत आहे। यामध्ये रिक्रुटमेंट आलेली आहे आणि फॉर्म हे सुरू झालेले आहे। तर फॉर्मसाठी आपल्याला एक साइट नमूद केलेली आहे, साइटवर जाणे गरजेचं असणार आहे। यामध्ये साइट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे व आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा पूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। तर यामध्ये कोणकोणते पद आहेत ते आता आपण बघूया। तर बघा, पहिलं पद आहे शाखा व्यवस्थापक। यामध्ये एससी ची एक जागा आहे, नंतर ईडब्ल्यूएस ची एक आणि ओपनची एक। यामध्ये पेमेंट स्केल सुद्धा दिलेली आहे। त्यानंतर बघा, वयोमर्यादा 38 वर्ष ते 43 वर्ष आणि एकूण जागा ह्या 3 असणार आहे। आणि यासाठी एज्युकेशन बघा, कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीधर किंवा पीजी असणं गरजेचं आहे व एमएससीआयटी समकक्ष किंवा संगणक कोणतीही अर्हता असणं गरजेचं आहे। हे शाखा व्यवस्थापक या पदासाठी आहे। त्यानंतर सहाय्यक अधिकारी यांचं सुद्धा पेमेंट स्केल इथे दिलेलं आहे। त्यानंतर इथे व्हॅकन्सी सुद्धा दिलेली आहे। टोटल 3 जागा आहे आणि यासाठी एज्युकेशन बघा, डिग्री हवी आहे किंवा पीजी सुद्धा यासाठी इलिजिबल आहे, पीजी असेल तुमची तर, आणि एमएससीआयटी असणं गरजेचं आहे। त्यानंतर वरिष्ठ लिपिक यासाठी सुद्धा 14 जागा आहे बघा। यासाठी पेमेंट स्केल सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे ते सुद्धा यामध्ये नमूद केलं आहे। यांना कोणत्याही शाखेची जी पदवी आहे ती असणं गरजेचं आहे किंवा पीजी असली तरी चालेल। त्यानंतर एमएससीआयटी असणं गरजेचं आहे आणि 14 जागा ह्या वरिष्ठ लिपिक या पदासाठी दिलेल्या आहे। आणि ही रिक्रुटमेंट अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा या डिस्ट्रिक्टमध्ये होणार आहे, सोलापूर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेची। आणि या संदर्भात जे पूर्ण अपडेट आहे त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। आणि नोकरी संदर्भात सर्व जे अपडेट आहेत त्यासुद्धा आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळत राहणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून पूर्ण ज्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। त्यानंतर बघा, 4 नंबरचं जे पद आहे ते आहे कनिष्ठ लिपिक। यासाठी सुद्धा पेमेंट स्केल दिलेला आहे आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत ते सुद्धा, आणि टोटल ज्या व्हॅकन्सी आहे ह्या टोटल व्हॅकन्सी 6 आहे। याला सुद्धा डिग्री असणं गरजेचं आहे आणि एमएससीआयटी असणं सुद्धा गरजेचं आहे। आणि त्यानंतर बघा, शिपाई हे एक पद आहे, यासाठी सुद्धा पेमेंट स्केल यामध्ये नमूद केलेला आहे। आणि त्यानंतर टोटल 17 जागा आहे शिपाई या पदासाठी आणि कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे ते सुद्धा यामध्ये नमूद केलेलं आहे। आणि फक्त यासाठी 10वी पास असणं गरजेचं आहे व एमएससीआयटी किंवा कॉम्प्युटरबद्दल कोणतेही तुमच्याकडे स्किल असेल तर त्याबद्दलचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे। तर यासाठी जे विद्यार्थी अर्ज करायचे असेल, अर्ज सुरू झालेले आहे, तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। आणि अर्ज करण्याचा कालावधी बघा, तर अर्ज करण्याचा कालावधी 8/2/2024 पासून अर्ज सुरू झालेला आहे आणि अंतिम तारीख ही 22/2/2024 असणार आहे। म्हणजे 22 तारखेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। तर लवकरात लवकर आपले अर्ज करून घ्या। अर्ज करायसाठी आपल्याला एक वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटला जाऊन आपल्याला अर्ज करायचा आहे। यामध्ये तुम्हाला तुमच्या जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे एज्युकेशनची ती टाकणं गरजेचं आहे आणि जे रजिस्ट्रेशन आयडी आणि पासवर्ड आहे हा तुम्हाला नोट करून ठेवणं गरजेचं आहे, कारण आयडी आणि पासवर्डनी पूर्ण जी प्रोसेस चालणार आहे त्यासाठी आयडी आणि पासवर्ड लागणार आहे। यामध्ये आपल्याला अपलोडसाठी फक्त फोटो आणि सिग्नेचर लागणार आहे, बाकी डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही आहे। आणि जे पेमेंट आहे ते आपण ऑनलाईन करू शकतो, UPI द्वारे सुद्धा उपलब्ध आहे। तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज करून घ्या जर तुम्ही यासाठी इलिजिबल असाल आणि तुम्हाला जर अर्ज करायचा असेल। तर यासाठी परीक्षा शुल्क बघा किती असणार आहे, तर यासाठी परीक्षा शुल्क 797 एवढं परीक्षा शुल्क असणार आहे। आणि यामध्ये जो पेपर असणार आहे तो 90 मिनिटाचा पेपर होणार आहे आणि तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करू शकता। फक्त तुम्हाला वेगवेगळ्या पदांची जे परीक्षा शुल्क आहे ती भरणं गरजेचं राहणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना सोलापूर जिल्हा सहकारी बँकेमध्ये फॉर्म भरायचे आहे ते अर्ज करू शकतात। तर या ज्या जागेची जे पोस्टिंग होणार आहे ते अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये होणार आहे। टोटल 15 शाखा आहेत, त्या शाखेमध्ये जी भरती होत आहे यामध्ये फॉर्म सुरू झालेले आहे, 22 तारीख लास्ट डेट आहे। आणि सर्व पदांना तुमच्याकडे जर डिग्री असेल कोणत्याही शाखेमधली तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता आणि तुम्हाला एमएससीआयटी असणं गरजेचं आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे व या संदर्भात ज्याही पुढील अपडेट येईल त्या तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर व टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।